कोणता बघितलं? प्रेझेंट कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, बरोबर आहे. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघितला तो निगेटिव्ह मध्ये झाला आणि पॉझिटिव्ह मध्ये झाला. त्याच्यात आपण ट्रान्सलेशन पण पॉझिटिव्ह मध्ये बघितलं आणि निगेटिव्ह मध्ये बघितला. ठीक आहे. आता याच्या वाईज तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स का होते का नाही तुम्हाला सर्व माहित करावं लागेल. ते कसं होईल याचा पहिले आपल्याला माहित पडेल स्ट्रक्चर कसं बनेल, बरोबर आहे. आता प्रेझेंट आहे म्हणजे आता प्रेझेंट टेन्स आहे, बरोबर आहे, पण सेन्स कसा येत आहे? परफेक्ट, बरोबर आहे. हा परफेक्टचा जो सेन्स म्हणजे सब टेन्स कोणता आहे? प्रेझेंट टेन्सचा परफेक्ट टेन्स, बरोबर आहे. आता परफेक्ट टेन्स जर आपल्याला माहित करायचं असेल तेव्हा काय करायला लागते? सब्जेक्ट तर कायमच राहते, बरोबर आहे. तर इथं V3 चा उपयोग होईल, बरोबर आहे, हो की नाही. V1 का आहे? V1 का आहे? प्रेझेंट, बरोबर आहे. V1 का आहे? प्रेझेंट ल्युरल आहे ना. V1 का आहे? प्रेझेंट ल्युरल. आणि V2 का आहे? V2 का आहे? पास्ट. ओके, V2 का आहे? पास्ट. 1 मिनिट. V2 का आहे? पास्ट. ओके. आता पास्ट मध्ये का होईल? भूतकाळ, बरोबर आहे. V3 का होईल? परफेक्ट, हो का. V3 का होईल? परफेक्ट. V4 का होईल? कंटिन्युअस. का होईल? V4 कॉन्टिन्युअस. का होईल? कॉन्टिन्युअस. आणि V5 का होईल? प्रेझेंट. का होईल? प्रेझेंट. V5 का होईल? प्रेझेंट, बरोबर आहे. आणि हा का होईल? सिंगुलर. का होईल? सिंगुलर. आता मला सांगा की जेव्हा आपल्याला माहित आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकत आलो आणि सर्व सिंपल प्रेझेंट टेन्स शिकत आलो पॉझिटिव्ह मध्ये आणि निगेटिव्ह मध्ये आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह शिकत आलो तर तेव्हा आपण काय केलं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आता आपल्याला कुठे शिकायचं? पहिले पॉझिटिव्ह येईल ना, बरोबर आहे. म्हणजे पॉझिटिव्ह शिकायला लागेल पण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा स्ट्रक्चरच आपल्याला बनवता नाही येत. कसा माहित होणार? आपल्याला माहिती आहे का? नाही. तर त्याच्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा आपल्याला आधी स्ट्रक्चर बघावं लागेल की कुठं. आता मी म्हटलं होतं की जेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कोणताही टेन्स असो V1 to V5 यूज होतेस, बरोबर आहे. V1 यूज होईल, एक तर V2, V3, V4 आणि V5 कोणता तरी यूज होईल, बरोबर आहे. आता V2, V3, V4 आणि V5 मध्ये कोणता तरी यूज होईल पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणता पकडायचा परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला माहिती आहे का? नाही. पण आपल्याला माहिती आहे त्याचा सेन्स कोणता यूज होईल? प्रेझेंट टेन्स तर नाही. V1 तर यूज होणार नाही, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये होते. V2 तर यूज होणार नाही, तो सिंपल पास्ट मध्ये यूज होते. V3 यूज होते का? हो, कारण परफेक्ट आहे. ठीक आहे. चला आपण V3 घेतला. आता का घेतला आपण? V3 घेतला. ठीक आहे. मग V4 कुठे यूज होते? कॉन्टिन्युअस टेन्स, बरोबर आहे. हा. आता V5 कुठे यूज होईल? प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, बरोबर आहे. प्रेझेंट म्हणजे सिंगुलर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. मग बाकीच्याचं कोणतं काम आहे का आपल्याला आज? नाही. मग कोणतं काम येईल आपल्याला? V3, बरोबर आहे. मग इथं आपल्याला आवश्यकता काय? इसेन्शियल काय आपल्याला आज? V3. तर स्ट्रक्चर काय होणार आहे? तर जसं आहे सब्जेक्ट, ठीक आहे. आपण म्हटलं चला यार V3 हा परफेक्ट असल्यामुळं आपल्याला काय माहित पाहिजे? V3 हा परफेक्ट आहे, बरोबर आहे. V3 हा का आहे? परफेक्ट आहे, बरोबर आहे. तर V3 हा परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये यूज होईल प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. पण हाऊ टू यूज द V3 इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स? वेल यू विल रिमेंबर माय नेम. फर्स्टली जेव्हा मी काय म्हटलं होतं की V4 जेव्हा आणि V3 जेव्हा आपण यूज करतो कोणत्या स्ट्रक्चर मध्ये किंवा टेन्स मध्ये तेव्हा याचं हा इंडिपेंडेंटली येते का V3 आणि V4? नाही. त्याला काय लागून येते? हेल्पिंग वर्ब लागून येते. म्हणजे याचे हेल्पिंग वर्ब कोणते आहेत? हॅव आणि हॅज, बरोबर आहे. मग त्याच्या देन मध्ये काय आहे? काय आहे त्याच्या देन मध्ये? V3. मग काय आहे त्याच्यानंतर? अदर वर्ड. मग इकडे काय आहे? काय आहे? काहीच नाही, बरोबर आहे. तर याचा काय होईल? काय होईल? सिंपल आहे. हा आपला स्ट्रक्चर बनला, बरोबर आहे. आता आपण सुरुवातीला बघत होतो की जास्तीत जास्त आपल्याला माहित आहे का? माहित होतं की जेव्हा पण आपण स्ट्रक्चर घेतला, हेडिंग लिहिली, स्ट्रक्चर घेतला आपण तिथे जेव्हा सेंटेन्स बनवतो, बरोबर आहे. आता स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर वाईज आपल्याला सेंटेन्स बनवायचा आहे. तर का कसं करायला लागेल? सब्जेक्ट मागत आहे पहिले. तर का होईल? कोणता सब्जेक्ट घेऊ आपण? आय. पहिला सब्जेक्ट कोणता आपला? आय. असा कोणताच नाही का मी पहिला सब्जेक्ट घेतलो आय, आपण आय घेऊन घ्यायचं, बरोबर आहे. मग पहिला कोणता राहिला? आय. ठीक आहे.
आयच्या नंतर का होईल, आता विषय करते सर. आता आपण काय करत होतो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण शिकलो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये शिकलो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह शिकलो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अफर्मेटिव्ह होकर अर्थ सर्व शिकलो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि सिंपल प्रेझेंट टेन्स, बरोबर आहे. पण याच्यामध्ये कसं आहे, पहिले हेल्पिंग वर्ब लागत होता की नव्हता लागत. जर वर्ब जर सिंग्युलर तर त्याचा सब्जेक्ट कसा सिंग्युलर, पण आता येतं कसं आहे, हॅव हॅज आहे, बरोबर आहे. येतं कसं आहे, हॅव हॅज आहे. मग हॅव हॅज हा कसा वापरायचा सर, तर तुम्ही इथं का केले, स्लॅशचं चिन्ह केल्या, बरोबर आहे. स्लॅश म्हणजे ऑर मध्ये एक तर हॅज येऊ शकते किंवा हॅव येऊ शकते, बरोबर. पण तशा वेळेस आपल्याला माहित आहे की हॅव हा हॅव हॅज कसं आयच्या समोर वापरायचं. आता डिपेंड करते की आय हा कसा आहे. आय जर प्लुरल असेल सब्जेक्ट तर काय येईल, दोन पैकी एक येईल, म्हणजे प्लुरल हेल्पिंग वर्ब येईल, म्हणजे आय काय आहे, प्लुरल आहे. म्हणजे डिपेंड करते की हॅव वापरायचा की हॅज वापरायचा. विषय करता प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये जो का आहे, हॅव जो आहे तो का आहे, प्लुरल आहे, आणि हॅज का आहे, सिंगुलर. काय बेटा, सिंगुलर, सिंगुलर. ठीक आहे. आता हॅव प्लुरल, हॅज सिंगुलर, बरोबर आहे. आता आपल्याला माहित झालं, म्हणजे कन्फ्युजन दूर झाला. कोणताही सब्जेक्ट घ्या, यू, आय, यू, देवी, ही, शी, ट्रामा, गोमा, तिमा, ठीक आहे. कोणताही सब्जेक्ट घ्या. आता त्याच्यानंतर काय होईल, आय यू घेऊ किंवा देवी घेऊ, काही घेऊ, काही व्हॉट एव्हर कम्स ऑन युअर माइंड अबाउट एनी सब्जेक्ट. हाऊ टू यूज द सब्जेक्ट, फर्स्टली यू will write your subject and then you will check its sense and then you will use the helping verb in front of you as meaningful. Okay, is it true or not? तर आता पाहूया, बरोबर आहे. आपल्याला काय माहित झालं, आता हॅव प्लुरल आहे आणि हॅज काय, सिंगुलर आहे. आता V3 तर त्याच्या समोर येणारच. जेव्हा हॅव हॅज येते त्याच्या समोर काय येते, V3 येते, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर अदर वर्ड कॉमन आहे, तुम्हाला सर्व माहित झालंय. ओके, मग आता विशेष कोणता राहिला आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा स्ट्रक्चर कोणता आपल्याला माहित आहे, पॉझिटिव्हचा. पॉझिटिव्हचा म्हणजे कोणता, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस अदर वर्ड. मग काय माहित पाहिजे आपल्याला, सब्जेक्ट कोणता, आय. आय कसा सब्जेक्ट आहे, आता सब्जेक्ट वर डिपेंड करते की हॅव लागेल की हॅज लागेल. अजून आला आपल्याला माहित झालं, हॅव कसा प्लुरल आहे आणि हॅज कसा आहे, सिंगुलर. कसा आहे, हॅज सिंगुलर, कसा आहे, सिंगुलर, आणि हॅव कसा आहे, प्लुरल. चला मग आपण लावूया, कसा होईल सेंटेन्स, की आपल्या सेंटेन्स बनवायचा आहे. तर काय होईल, सब्जेक्ट आहे आय, ठीक आहे. सब्जेक्ट कोणता आहे, आय. सब्जेक्ट आहे आय, तो कसा आहे, प्लुरल आहे. मग येणार त्याचा हेल्पिंग वर्ब काय पाहिजे बेटा, प्लुरल. मग इथं हॅव लागेल की हॅज लागेल, बरोबर आहे. मग काय आलं इथं, आय हॅव. आता समजा आय हॅव एखादी आपण घेतलं, इटन म्हणजे काय होईल, एखादी V3 म्हणजे आय हॅव इटन अ मँगो किंवा आय हॅव इटन ए मँगो, बरोबर आहे, समजलं. आता दुसरा एखादी कोणता आहे सब्जेक्ट दुसरा, आय यू, बरोबर आहे, यू. आता यू कसा आहे, सब्जेक्ट प्लुरल. मग हॅव लागते की हॅज लागते, हॅव. मग काय होईल इकडे, हॅव सेम इटन ए, काय होईल, मँगो. ठीक आहे. अशा प्रकारे आहे आपला झालं, म्हणजे इझी आहे की नाही, हो बरोबर आहे. आता नेक्स्ट पाहू आपण. सर्वांना माहितच झालं स्ट्रक्चर असं आहे, हो ना. आता याच्या पलीकडे जे पण येणार हळूहळू कोणते येईल काय येईल आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर आहे. जसं आता आपला स्ट्रक्चर कोणता आहे, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस कोणता आहे, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस अदर वर्ड. ओके. आता याच्या व्यतिरिक्त मला सांगा की सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस अदर वर्ड, तोंड पाठ झाला पाहिजे बिलकुल, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपण काय करू, पहिल्यांदा आय यू देवी लावलं, ठीक आहे. समजा आता कोणता आहे तिसरा सब्जेक्ट, दे, ठीक आहे. आता दे कसा आहे, प्लुरल. तर येणार सब्जेक्ट येणारा जो सब्जेक्ट आहे कसा आहे, प्लुरल. तर येणारा त्याचा हेल्पिंग वर्ब कसा, प्लुरल. मग हॅव लागेल की हॅज लागेल, हॅव लागेल, कारण हॅव कसा आहे, प्लुरल. हॅज कसा सिंगुलर. मग लावा हॅव. मग काय होईल इकडे, दे हॅव, काय होईल, इटन ए, काय होईल, दे हॅव इटन ए मँगो. काय होईल, दे हॅव इटन ए मँगो. झालं. आता त्याच्यानंतर काय होईल, कोणता आहे सब्जेक्ट, आय यू देवी, वी कसा आहे बेटा, प्लुरल. येणारा सब्जेक्ट कसा राहील, प्लुरल. मग हॅव लागेल की हॅज लागेल, काय होईल, आय हॅव, दे हॅव, वी हॅव, यू हॅव, म्हणजे वी हॅव. वी सब्जेक्ट प्लुरल
its subject it's plural. Okay, so we have काय होईल eaten a mango. We have eaten a mango. Nice. Okay, and then I will use the another subject and write its sentence. Okay, I, you, they, we, he. आता ठीक आहे. दुसरा जो सब्जेक्ट आहे कोणता आहे ही कोणता आहे सब्जेक्ट सिंगुलर. मग येणारा त्याचा हेल्पिंग वर्ब कसा येईल सिंगुलर. हॅव येईल की हॅज येईल हॅज, कारण हॅज सिंगुलर आहे हॅव प्लुरल आहे बरोबर आहे. मग काय येईल ही हॅज इटन ए मँगो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा अजून कोणतं शी. काय येईल आता जसं लिहिलं SH शी. ठीक आहे. शी म्हणजे ती. शी हा म्हणजे काय सब्जेक्ट आहे सिंगुलर आहे. तर येणारा हेल्पिंग वर्ब कसा येईल सिंगुलर. मग हॅव येईल की हॅज येईल हॅज बरोबर आहे. शी हॅज काय येईल शी हॅज इटन ए मँगो बरोबर आहे. दुसरं काय येईल आय यू देवी ही शी इट बरोबर आहे. मग इट आला. इट कसा आहे तो पण सुद्धा सिंगुलर आहे. मग काय येईल तर इट हा सब्जेक्ट कसा आहे सिंगुलर आहे. तर येणारा त्याचा सब्जेक्ट येणारा तो सब्जेक्ट सिंगुलरच आहे पण त्याचा येणारा वर्ब कसा आहे हेल्पिंग वर्ब सिंगुलर. म्हणजे काय इट हॅज इटन ए मँगो बरोबर आहे. इटन ए मँगो. नंतर रेशमा काय होईल ठीक आहे किंवा करिश्मा. ठीक आहे. करिश्मा हा नाव कसं आहे हा सब्जेक्ट आहे करिश्मा. तर सिंगुलर आहे की प्लुरल आहे सिंगुलर. मग हॅज लागेल की हॅव लागेल हॅज लागेल ना. हॅव कधी लावताना दिसलं का नाही ना. हॅव कधी होईल का नाही. करिश्मा हॅव होईल का करिश्मा हॅज होईल बरोबर आहे. करिश्मा हॅज बरोबर आहे. सेंट अ लेटर काय होईल सेंट अ लेटर बरोबर आहे. करिश्मा हॅज सेंट अ लेटर. याचा काय होते अर्थ की करिश्माने पत्र पाठवलेला आहे. मीना आंबा खाल्लेला आहे तिनं आंबा खाल्लेला आहे म्हणजे त्याने आंबा खाल्लेला आहे त्यांनी सुद्धा आंबा खाल्लेला आहे. म्हणजे काय होईल आम्ही सुद्धा आंबा खाल्लेला आहोत. वी हॅव इटन अ मँगो. वी हॅव इटन ॲन ऍपल. वी हॅव इटन बनानास. ओके असं आहे. तर काय होईल अशा पद्धतीने आपले सेंटेन्स तयार होईल हो ना. हे झाले का पॉझिटिव्ह बरोबर आहे. आता हे झाले पॉझिटिव्ह. आपण अजून एक बघू बरोबर आहे. आपल्या स्ट्रक्चर पूर्ण माहित झालंच आहे बरोबर आहे. सब्जेक्ट प्लस काय येईल काय येईल सब्जेक्ट प्लस हॅज प्लस काय येईल हॅज प्लस V3 प्लस अदर वर्ड. ठीक आहे. आता दुसरा एखादी V3 रिटर्न. ओके रिटर्न. तर काय होईल आय कसा आहे सब्जेक्ट सर्वांना माहित आहे. येणारा हेल्पिंग वर्ब काय येईल हॅव बरोबर आहे. आय हॅव रिटर्न ची स्पेलिंग काय रिटर्न काय येईल रिटर्न. आय हॅव रिटर्न फ्रॉम दिल्ली काय होईल आय हॅव रिटर्न फ्रॉम दिल्ली काय होईल किंवा नागपूर बरोबर आहे बरोबर आहे. आता दुसरा सब्जेक्ट कोणता आहे यू. मग काय होईल इकडे यू हॅव यू. आता सब्जेक्ट सिंगुलर होता का प्लुरल होता. सब्जेक्ट जर सिंगुलर आहे तर त्याचा हेल्पिंग वर्ब कसा आहे सिंगुलर. पण सब्जेक्ट कसा आहे प्लुरल असल्यामुळे त्याचा हेल्पिंग वर्ब आला प्लुरल आला. त्याच्यानंतर काय सब्जेक्ट आपण वापरला हॅव वापरला आणि त्याच्यानंतर काय रिटर्न. यू हॅव रिटर्न काय होईल कम्प्लीट करा सेंटेन्स. यू हॅव रिटर्न फ्रॉम दुबई. ओके फ्रॉम दुबई. ओके फ्रॉम दुबई बरोबर आहे. तर सेम आहे समजलं. ओके आय हॅव रिटर्न फ्रॉम मलेशिया. ओके
बरोबर आहे. मग अजून एक राहिला विषय की दुसरा आहे आयु दे दे. ठीक आहे, दुसरा कोणता सब्जेक्ट आहे? दे. हा, रिटर्न झाला तर रिटर्न असेल का? दुसरा काय येईल? ड्राइव. ओके, ठीक आहे. हा, दे कसा आहे सब्जेक्ट? प्लुरल. हॅव लागेल की हॅज लागेल? हॅव. दे हॅव ड्राइवन अ कार. काय? अ कार. बरोबर आहे. हा, आयु देवी. बरोबर आहे. वी. बरोबर आहे. वी का होईल? वी. हा, वी. हा, वी हॅव ड्राइवन ए बस. बरोबर आहे. हा, तर मग त्याच्यानंतर होईल का? ही. हा, ही हॅज का होईल? ही हॅज ड्राइवन. हा, हा, ओके. ही हॅज ड्राइवन. ही हॅज ड्राइवन. ठीक आहे, पण ही हॅज ड्राइवन जसं आपण म्हणतो ही हॅज ड्राइवन. नेक्स्ट ऍटो होईल का? दुसरं काही घ्यायचं का होईल? यू हॅज ड्राइवन मोटरसायकल. का होईल? मोटरसायकल. बरोबर आहे. हा, तर त्याच्यानंतर काय आलं आपलं दुसरं सब्जेक्ट? आयु देवी ही. ही झाला कम्प्लीट. मग दुसरा कोणता आहे अजून आपल्याला? शी. एस एच सी. सी कोणता आहे? शी. हा, मग येता शी हा सब्जेक्ट सिंग्युलर आहे तर येणार हेल्पिंग वर्ब कोणता? हॅज. हा, शी हॅज. आता ड्रायव्हर असेल का? दुसरे V1 V2 V3 V4 आहे. हा, का होईल? हा, शी हॅज agreed. हा, शी हॅज agreed her statement. ओके, स्टेटमेंट. हा, स्टेटमेंट. हा, स्टेटमेंट. ओके, का होईल? स्टेटमेंट. समजलं? हा, त्याच्यानंतर इट. बरोबर आहे. इट हॅज agreed its statement. इट स्टेटमेंट. ठीक आहे, इट स्टेटमेंट. ओके, इट हॅज agreed. इट्स काऊन लागला? इट हॅज agreed स्टेटमेंट होईल का फक्त? नाही, म्हणजे इट हॅज agreed तो agreed झालेला आहे, पण तो agreed झालेला आहे त्याच्यास. बरोबर आहे, तो agreed झालेला आहे स्टेटमेंट सोबत, पण कोणाच्या? त्याच्या. ओके, मग का होईल? इट हॅज agreed its statement. इट हॅज agreed its statement. ओके, शी हॅज agreed her statement. बरोबर आहे. जर मी इथं हर नसता वापरला तर या सेंटेन्स सुटेबल असता. शी हॅज agreed स्टेटमेंट 90% चुकीचं आहे. 100% का होईल? हर पाहिजे. बरोबर आहे. जेव्हा कधी पण आपण, तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा सांगतो त्याच्यामध्ये का पाहिजे? हा का आहे? व्हॉट इज दिस? व्हॉट इज द पार्ट्स ऑफ स्पीच? This is the auxiliary verb. This is our subject. This is the V3. This is our other word. What is this? What is this another word? I had told you. I had taught you. This is our possessive adjective because जर कोणत्याही नाउनच्या आधी कोणाचाही जर काहीतरी विशेष असेल तर तो possessive adjective होतो. बरोबर आहे. हा काय? ऍडजेक्टिव्ह आहे. ऍडजेक्टिव्ह कधी पहा, ऍडजेक्टिव्ह सिंग्युलर असतो का प्लुरल असतो? हा, ऍडजेक्टिव्ह सिंग्युलर ना. प्रोनाउन कसे असतात? बरोबर आहे, प्लुरल. हा, तर अशा पद्धतीने आपला हा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता सब्जेक्ट?
हा झालं, ईट झाला, हा रामा रामा हा रामा रामा हा हॅज हा रामाच्या नंतर आता प्रत्येक हे राहते का, म्हणजे प्रत्येक आपण ड्रायव्हर असं वापरलं तरी चालते का, नाही. तर कोणता होईल, रामा हॅज आन्सर्ड, हा रामा हॅज आन्सर्ड, हा हिज टीचर रामा हॅज आन्सर्ड हिज टीचर, हा हिज टीचर about the question, about science, about the science, okay, about the science, okay नाही, ठीक आहे. Rama has answered his teacher about the science. It is complete? Yes. Okay. Then आता आपण पॉझिटिव्ह पाहिले, आता आपल्याला काय बनवायचं आहे, निगेटिव्ह, बरोबर आहे. आता आपल्याला निगेटिव्ह बनवायचं तर काय करायला लागेल, सिंपल सांगत आहे. जेव्हा मी सांगेन तेव्हा तुम्हाला तर माहितीच होणार आहे, पण मी का म्हटलो, जेव्हा कधीही जर निगेटिव्ह बनवायचं राहिला काय करावं लागेल, आपल्याला हेल्पिंग वर्ब शोधावं लागेल, बरोबर आहे. पण आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये पॉझिटिव्ह आलेला आहे का, सेन्स पॉझिटिव्ह आलेला आहे, बरोबर आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये सेन्स कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. आतापर्यंत आपण पॉझिटिव्ह 10 सेंटेन्स पाहिले, बरोबर आहे, अलग अलग वर्डचे, अलग अलग V1 V2 V3 चे. पण आपल्याला आता काय करायचं आहे, निगेटिव्ह करायचं. तर काय करावं लागेल, आपल्याला स्ट्रक्चर जो प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पॉझिटिव्ह वाला आहे त्याला आपल्याला निगेटिव्ह करावं लागेल. तर कसं, हाऊ टू डू, ओके, हाऊ टू कन्वर्ट युअर स्ट्रक्चर प्रेझेंट परफेक्ट टेन्स इन द निगेटिव्ह सेन्स, ओके. टू लुक इट, हा पे अटेंशन ऑन दिस व्हाइट बोर्ड, ओके. हा सब्जेक्ट प्लस, हा काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅज प्लस V3 प्लस काय होईल, V3 प्लस अदर वर्ड, ओके. आता सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस अदर असं आपलं स्ट्रक्चर आहे. तर त्याला आपल्या निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं. का होईल, सब्जेक्ट प्लस, हा आपल्याला काय माहित पाहिजे, जेव्हा कोणताही स्ट्रक्चर किंवा कोणताही सेंटेन्स, बरोबर आहे. आता स्ट्रक्चर जेव्हा निगेटिव्ह होत आहे पॉझिटिव्ह पासून, तर कसं होते की ज्या सेंटेन्स मध्ये किंवा ज्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे, तर ज्या स्ट्रक्चर मध्ये किंवा सेंटेन्स मध्ये आपल्याला काय बघावं लागेल, हेल्पिंग वर्ब. कुठे इथं हेल्पिंग वर्ब बेटा, हॅव हॅज, बरोबर आहे. आणि हॅव हॅजच्या समोर काय लावायला लागेल आपल्याला, इसेन्शियल नॉट किंवा नो नॉट नेव्हर रन नन बट. पण नॉट लागेल, इसेन्शियल आहे, इम्पॉर्टंट नाही, इसेन्शियल आहे, बरोबर आहे, ठीक आहे, बरोबर आहे. तर याच्या ठिकाणी काय होईल, सब्जेक्ट प्लस काय होईल, हा सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस नॉट प्लस V3 प्लस अदर, ठीक आहे. तर अशा प्रकारचा आपला हा स्ट्रक्चर आहे. तर याला आपण फॉलो करू आणि सेंटेन्स बनवून पाहू, सेम मगांसारखं, ठीक आहे. आणि V1 V2 V3 अदर वर्ड लग घ्यायचे, म्हणजे सेंटेन्स अजून कम्फर्टेबल बनते, हो ना. अशा पद्धतीनं जसं आपण पकडलं, मान्य करू की सब्जेक्ट प्लस हॅव, बरोबर आहे, सब्जेक्ट प्लस हॅव काय होईल, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस नॉट प्लस V3 प्लस अदर वर्ड, ओके. आणि याच्यासारखं याला जर फॉलो करायचं गेलं तर काय होईल, आपल्याला याला जर फॉलो करायचं काय करावं, आपल्याला सब्जेक्ट घ्यावं लागेल. सब्जेक्ट कोणता सर्व आपल्याला माहित झालेला आहे, आय, बरोबर आहे. आयच्या समोर हॅव लागते, माहिती आहे, कारण प्लुरल आहे, बरोबर आहे. काय होईल, आय हॅव नॉट, हा काय होईल, हा आय हॅव नॉट काय होईल, इटन काय होईल, इटन ए मँगो, बरोबर आहे ना. हा त्याच्यानंतर आय, मग काय येईल इकडे, यू, हा यू हॅव नॉट, हा काय होईल, इटन ए काय होईल, इटन ए मँगो, ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा असा करावा लागेल.
ठीक आहे. आता इथं काय घेतलं आपण इटन. आता याच्या ठिकाणी जर दुसरा घेतलं तर काय होईल, अदर वर्ड चेंज होईल. बरोबर आहे. सब्जेक्ट ऍज इट इज आणि हेल्पिंग वर्ब तुझा नॉट सेम राहील. मग नंतर काय होईल आपल्याला, जर घेतला आय यू, बरोबर आहे. नंतर काय होईल, दे. ठीक आहे. दे कसा आहे आपल्याला माहिती आहे, हॅव त्याच्या समोर लागते म्हणजे दे सब्जेक्ट प्लुरल, त्याचा हेल्पिंग वर्ब येणार आहे हॅव प्लुरल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय येईल इकडे, नॉट. काय येईल इथं, नॉट किंवा हॅवंट. ठीक आहे. दे हॅवंट किंवा हॅव नॉट का होईल, डन. ठीक आहे. हा हॅव, हा डन, They have डन their work. their works. Okay, their Work. work. बरोबर. नाइस. नाउ what is this, possessive adjective. बरोबर आहे. possessive adjective. Okay, don't forget, always remember. and then दुसरा सब्जेक्ट कोणता आहे, We. हा कोणता आहे, We. वी. ठीक आहे. इथं आपण लिहिला वी, त्याच्यानंतर सब्जेक्ट कसा आहे, प्लुरल. तर येणार आहे त्याचा सब्जेक्ट कसा, Have. हॅव प्लुरल. मग काय इकडे, No. नॉट म्हणजे वी हॅव नॉट, हा वी हॅव नॉट रिटर्न, हा वी हॅव नॉट रिटर्न We have not written अ टेक्स्ट, a अ टेक्स्ट, हा अ टेक्स्ट ऑन, हा अ टेक्स्ट ऑन माय, a text on my biography. ओके, बायोग्राफी किंवा आपण त्याला काय म्हणतो, ठीक आहे. a text on my uncle story, uncle काय होईल, uncle story. ठीक आहे. we have not written a text on my uncle story म्हणजे काय होत आहे, मी माझ्या काकांच्या स्टोरीवर, किंवा आय जर असता तर आय हॅव नॉट, बरोबर आहे. तू असता म्हणजे यू हॅव नॉट, बरोबर आहे. ती जर असती तर शी हॅज नॉट, बरोबर आहे. म्हणजे वी हॅव नॉट रिटर्न अ टेक्स्ट ऑन माय अंकल स्टोरी म्हणजे आपण काय म्हणतो की याचा अर्थ काय होते, वी हॅव नॉट रिटर्न अ टेक्स्ट. टेक्स्ट मध्ये ग्रंथ किंवा एखादी पुस्तक लिहिणे, बरोबर आहे. हा तर काय होईल, वी हॅव नॉट रिटर्न, आम्ही लिहिलेलं नाही. का आम्ही लिहिलेलं नाही, एक ग्रंथ आमच्या काकाच्या विषयावर, स्टोरीवर, बरोबर आहे. तर असं होतं. हा नेक्स्ट, हा नेक्स्ट काय होईल, हा he. सब्जेक्ट प्लस काय होईल इकडे, Have. सब्जेक्ट प्लस हॅव, हॅज प्लस No. नॉट प्लस V3 प्लस Other. V3 प्लस Other. अदर वर्ड. ठीक आहे. V3 प्लस Other. अदर वर्ड. ठीक आहे. हा तर सब्जेक्ट कोणता आहे, नेक्स्ट He. ही आहे, हो ना. ही आहे सब्जेक्ट. नेक्स्ट काय होईल इकडे, He ही. मग काय येईल इकडे, has हॅज. मग इकडे not. नॉट किंवा इकडे काय येईल, हॅझंट. काय येईल, हॅझंट. ही हॅज नॉट किंवा हॅझंट काय होईल. त्याच्यानंतर V3 Read. Read. रीड. हा रीड तर झालेला होता, बोध झाला, बरोबर आहे. आणि काय होईल, ही हॅज नॉट, हा काय होईल, अप्लाइड फॉर म्युझिक क्लासेस. काय होईल, म्युझिक क्लासेस, बरोबर आहे. म्युझिक काय होईल, म्युझिक क्लासेस, हो ना. त्याच्यानंतर काय होईल, म्युझिक क्लासेस, हो ना, बरोबर आहे. ही हॅज नॉट किंवा हॅजंट अप्लाइड फॉर म्युझिक क्लासेस, बरोबर आहे. हा मग इकडे नेक्स्ट, शी हॅज नॉट काय होईल, शी हॅजंट किंवा हॅज नॉट चालते, बरोबर आहे. काय होईल, हॅज नॉट, हा काय होईल, अप्लाइड, हा अप्लाइड, हा अप्लाइड, Applied for अप्लाइड टू, हा चालते. dance competition. हा डान्स कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशन, बरोबर आहे.
किंवा फॉर डान्स क्लासेस, बरोबर आहे, किंवा डान्स क्लासेस काय होईल, डान्स क्लासेस, जसा म्युझिक क्लासेस होता हो ना, असं आहे. त्याच्यानंतर इट हॅज काय होईल, अप्लाइड सुविधा, दुसरा कोणता, chosen, चूजन, हा बरोबर आहे, चोज, बरोबर आहे, चोज आणि चूजन, बरोबर आहे की नाही. तर काय होईल इकडे, it हा तर इट, has इट हॅज, not नॉट chosen चूजन, काय होईल, चूजन, a dress, हा a dress, अ ड्रेस, ओके, अ ड्रेस, ओके, दॅट्स राईट, युअर स्पेलिंग ड्रेस, yes, ओके. रामा has not, Rama has not chosen, Rama has not chosen his goal, his goal means your dream, okay. Okay, is it complete your session, okay, is it complete your session of the present continuous tense and present perfect tense, okay. And continue with me. Another negative sentence to make very essential for this today, okay. I, next, subject plus have, has plus not plus v3 v3 plus other word, okay. And then convert your subject and to tell me, I have not have not, I have not, I have not learned, काय होईल, learned, बरोबर आहे, I have not learned a lesson of science subject, a lesson of what subject, science, of science subject, of science subject, okay. So I have not learned a lesson of science subject, बरोबर आहे. And then काही इथं जर यू लागला तर you have not learned a lesson of science subject, बरोबर आहे. तर म्हणजे काय होईल, लर्न कसं आहे का, म्हणजे काय झाला, लर्न म्हणजे शिकणे, बरोबर आहे. याचा काय झाला, V2 आणि V3 लर्न, V4 लर्निंग, बरोबर आहे की नाही. मग V5 काय होईल, लर्न्स, बरोबर आहे. V1 to V5 हा भाग कधी सोडणार नाही, बरोबर आहे. आणि हा भाग सोडताना लक्षात घ्या, कधीही कोणत्याही टेन्स मध्ये कोणता V5 कोणता V1 आणि कोणता V1 याचं सर्व बेसिकली शिकवलं आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो, इन्फॉर्मेशन काय करतो, बेटा प्रोव्हाइड करतो, बरोबर आहे की नाही. तर नेक्स्ट काय होईल, आपला सब्जेक्ट यू, काय होईल, काय होईल इकडे, यू का आहे सब्जेक्ट प्लुरल, येणार आहे, काय होईल, सब्जेक्ट हॅव, बरोबर आहे. सब्जेक्ट कसा प्लुरल, येणार हेल्पिंग वर्ब प्लुरल, म्हणजे काय, यू हॅव नॉट, यू हॅव नॉट, समोर, यू हॅव नॉट written, you have not written, okay, useful this word, another, you take the another new words, okay. Just like to look it now, you have not what is, you have not accepted, ठीक है, you have not accepted, you have not accepted your mistakes, okay, your mistake, okay. दूसरा they, next you tell me, they have not
दे हॅव नॉट Abandon. हा अबेंडन दे हॅव नॉट Abandon. अबेन हा दे हॅव नॉट एक मिनिट दे का होईल दे हॅव नॉट का होईल They have no. दे हॅव वन किंवा दे हॅव नॉट एकच होते दे हॅव Abandon. अबेंडन हा हा And their bad habits. their bad habits nice their bad habits bad Habit. okay nice beautiful next We. we means what is we our subject Sorry. we have the subjects we it says we its sense in the plural so we have the subject it is plural and we have to use in front of from have or has Have. okay so we हा कसा आहे प्लुरल तर येणारा हेल्पिंग वर्ब कसा राहील Plural. प्लुरल बरोबर आहे हा we हा नेक्स्ट we Have. हा Not. not Um, हाँ we have not just like look at me ठीक है हाँ we have not look. हाँ we have not look हाँ we have not look our We हाँ have not. we have not look our हाँ we have not look our what Study. no we have not look our what हाँ try this complete your sentence complete your sense and complete your sentence it is very essential We have not looked our pet animal. okay pet animals okay pet animals हाँ pet animals another domestic animals okay हाँ डोमेस्टिक किंवा घरेलू बरोबर आहे जसे आपण मांजर पाळतो ससा पाळतो पोपट पाळतो बरोबर आहे तर आपण काय म्हणत आम्ही पाहिलेला नाही का आमचे पेट्स एनिमल बरोबर आहे की नाही हो ना वी हॅव नॉट लुक अवर पेट एनिमल्स अँड देन नेक्स्ट He.